पुढच्या बातमीकडे वळतो. एक महत्त्वाची बातमी. जो मुद्दा सध्या गाजतोय, संभाजीराजे छत्रपती जे बोलतात ते 100% चूक असल्याचं संभाजी भिडे गुरुजींनी स्पष्ट केलंय. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजीराजे छत्रपतींनी विरोध केला. ते स्मारक तिथून हटवण्यात यावं अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली. संभाजीराजेंनी केलेल्या वक्तव्यानंतर आता संभाजी भिडे गुरुजींनी संभाजीराजेंना चुकीचं ठरवत वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिलंय. पत्रकार परिषदेत संभाजी भिडेंनी भूमिका आपली स्पष्ट केली. वाघ्या कुत्र्याची जी काही कथा सांगितली जाते ती सत्य आहे. वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली होती ही अशी कथा सांगितली जाते आणि त्याचं स्मारक तिथं बांधण्यात आलं. तसंच माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात असं संभाजी भिडे म्हणाले. दरम्यान संभाजीराजेंनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी जी केली आहे ते वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या काळामध्ये बांधण्यात आली असून ते रायगडावरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलंय. त्यामुळे आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे. हे वाचले मी, परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले. तर संभाजी भिडे गुरुजींच्या वक्तव्यावरती राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही ऐकूयात. रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे. आणि पाहिजे तर एक कमिटी नेमा, काय वाटेल ते करा, ठेवायचे ते ठेवा, उखडायचे ते उखडा, परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवापेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाहीत हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे. संपूर्ण राज्यांनी सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे की हे कुत्र्याच्या समाध्या वगैरे ह्याच्यावरनं भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे, ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो, त्या जलपूजनाचं काय करायचं? त्या स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही. ज्येष्ठ इतिहास तज्ञ बखरकार मनोहर भिडे, हो, त्यांना फार मोठे इतिहासकार आहेत ते, आणि आमचे माननीय छत्रपती संभाजीराजांचा मुद्दा आहे. पण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काहीतरी वाद होतील अशा प्रकारची भूमिका कोणत्याही शहाण्या नेत्यानं घेऊ नये या मताच्या आम्ही आहोत. सदाशिव पेठेतील 1.5 दमडीची पुस्तकं वाचून त्यांना खोटा इतिहास मान्य करायची सवय लागली. मात्र ज्या पात्राचं इतिहासामध्ये कुठं संदर्भ नाही आणि ज्यांना कुणाला वाघ्या कुत्र्याने उडी टाकली असं वाटतं, किंवा माझं या माध्यमातून मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांना खुलं आव्हान आहे, वाघ्या कुत्र्याविषयी तुम्हाला जर एवढं प्रेम असेल तर तुमच्या कुठल्याही बापजाद्यांच्या शेजारी जर त्यांची समाधी असेल तर त्या वाघ्या कुत्र्याचा त्या ठिकाणी तो पुतळा नेऊन बसवावा. तर रायगडावरच्या या वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात भूषणसिंह होळकर यांनी आपली भूमिका मांडली. राज्यातली सध्याची परिस्थिती बघितली तर लोकांच्या प्रश्नांपेक्षा वादाचे ऐतिहासिक विषय काढून दोन समाजात वाद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. आधी कबरीचा विषय, आता वाघ्या कुत्र्याचा विषय आणून विनाकारण जातीय रंग दिला जातोय असा आरोप त्यांनी केला. स्मारकाच्या बाबतीत समिती नेमावी आणि दोन्ही बाजू ऐकून इतिहास तज्ञांची मदत घेऊन निर्णय घ्यावा असं मत होळकर यांनी मांडलं. मागे औरंगजेब समाधीचा विषय झाला आणि आता ताजा जो विषय आहे ज्याबद्दल मी बोलायला इथं आलेलो आहे तो रायगड किल्ल्यावरचा शिवरायांच्या समाधी समोरचा वाघ्या कुत्र्याचा विषय. आता हे सगळे विषय समजून घेत असताना, बोलत असताना मला एका गोष्टीची खंत वाटते की ऐतिहासिक विषय हे कुठल्या एका जातीचे किंवा एका समाजाचे नसतात. हे त्या वेळेच्या तत्कालीन परिस्थितीनुसार त्यावेळेला इतिहासामध्ये काही गोष्टी घडल्या, ह्या गोष्टीला अनुसरून ते विषय असतात. पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विषयाला जातीय आणि राजकीय वळण लावलं जातं, ही चिंताजनक बाब आहे. त्या स्मारकाशी संबंधित अनेक लोकांच्या भावना आहेत, त्याच्याकडे बघत असताना अनेक लोकांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या जाऊ नयेत म्हणून मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्र शासन आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांना ही विनंती करायची.
कुठली बाजू चुकीची आहे कुठली बरोबर आहे ह्याच्यात न पडता शासनाने ह्याच्यात पुढाकार घ्यावा, ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी, त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात. ती ज्या वेळेला शिवसमाधीचा जीर्णोद्धार करायचा होता, ज्या वेळेला शिवसमाधी उभं राहायची होती तिथं पुन्हा, त्यावेळेला निधीची कमतरता पडत असताना काही मंडळी जी त्या शिवस्मारकाच्या संवर्धनामध्ये इन्व्हॉल्ड होती ती इंदोरला गेली आणि तिथून होळकरांचा या प्रकरणाशी संबंध येतो. मग आता होळकरांचा संबंध येतो म्हणून त्या स्मारकाबरोबर आमच्या समाजाच्या भावना जुडलेल्या आहेत आणि कुठल्याही समाजाची भावना असताना त्या भावनेचा अनादर करून काही लोक जर त्याच्या विरोधात स्टेटमेंट्स देत असतील तर हे खपून घेतलं जाणार नाही.